हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आज आपण लेक्चरमध्ये बघणार आहोत तो म्हणजे सबसिडरी बुक मधला 2 कॉलम कॅश बुक. त्यात जे 4 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेले आहेत त्यातले 2 होमवर्कसाठी आपण डिस्कशन केलेले होते. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 बघितलेला आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार तो म्हणजे क्वेश्चन नंबर 4 जो डिफिकल्ट आहे. बरोबर, घाबरायची गरज नाही, विदाउट नॅरेशन बनवायचं आहे. प्रिपेअर 2 कॉलम कॅश बुक इन द बुक्स ऑफ गुरुदक्षिणा ब्रदर्स. इन द बुक्स ऑफ गुरु दक्षिणा ब्रदर्स, पेज नंबर 136, क्वेश्चन नंबर 4 जो सॉल्व क्वेश्चन आहे. ओके, 2 कॉलम कॅश बुक मार्च 2019. सर काय काय दिलेलं आहे आधी आपण डिस्कशन करूया. 1 तारखेला म्हणतात कॅश बॅलन्स 13,000 आहे आणि बँक ओव्हरड्राफ्ट 18,000 आहे. सर ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? ओके, चला आधी आपण त्या केसमध्ये जाऊया. सर सिंपल आहे, कॅशचा बॅलन्स हा नेहमी पॉझिटिव्ह असेल. सर पॉझिटिव्ह याचा अर्थ डेबिट बॅलन्स असेल, जो नेहमी आपण घेणार कुठं? रिसिट मध्ये घेणार. कुठे घेणार सर आपण? रिसिट मध्ये. सर बँकचा बॅलन्स हा डेबिट असतोय कधी कधी. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह असतोय. कधी कधी आपण त्याला डेबिट बॅलन्स म्हणतो, ज्याला आपण कुठे घेतो सर? रिसिट मध्ये घेतो. ओके, पण सर बँकचा बॅलन्स बऱ्याचदा निगेटिव्ह असतोय. सर निगेटिव्ह कधी असतोय किंवा कसं ओळखायचं आम्ही की निगेटिव्ह आहे? एक तर निगेटिव्ह म्हणतील किंवा असं सांगतील की बँकचा बॅलन्स हा क्रेडिट आहे. कोणता बॅलन्स आहे? क्रेडिट आहे. ओके, किंवा असं सांगतील की बँकचा बॅलन्स हा ओव्हरड्राफ्ट आहे. ओव्हरड्राफ्ट. त्या केसमध्ये मित्रांनो आपण त्याला रिसिट मध्ये न घेता पेमेंट मध्ये घेणार. कुठे घेणार आपण त्याला? पेमेंट. ही गोष्ट क्लिअर करून घ्या. सर ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय बरं? माझे 1 लाख बँकेमध्ये आहेत तर मी बँकेतून 1 लाख घेऊ शकते. बरोबर, सिंपल. 1 लाख माझे बँकेत आहेत, मी बँकेतून 1 लाख घेऊ शकतोय. पण मला 1,02,000 रुपयाची गरज आहे. मी बँकेमध्ये जाणार, सांगणार मला 1,02,000 पाहिजे. बँक मला ते पैसे देते. याचा अर्थ 2,000 रुपये बँकेचे माझ्याकडे आले. आधी माझे 1 लाख बँकेकडे होते, माझा बॅलन्स पॉझिटिव्ह होता. बँकेचे 2,000 एक्स्ट्रा आता माझ्याकडे आहेत, माझा बॅलन्स हा निगेटिव्ह आहे. म्हणजे बँक मला एक्स्ट्राची अमाऊंट विड्रॉ करायची जी फॅसिलिटी प्रोव्हाइड करते त्याला म्हणतोय मी बँक ओव्हरड्राफ्ट. ओके, मग सर जेव्हा जेव्हा ओव्हरड्राफ्ट असेल तेव्हा आपल्याला बँकचा जो बॅलन्स आहे तो कुठे घ्यावा लागेल सर? पेमेंट साईडला. ओके, मग कॅश बॅलन्स 13,000 रिसिटला जाईल आणि बँक ओव्हरड्राफ्ट निगेटिव्ह 18,000 रुपये पेमेंटला जाईल. डन सर? येस. तर चला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. कॅशचा बॅलन्स 13,000 आहे, कॅश कॉलम मध्ये 13,000, बँक कॉलम मध्ये डॅश. सर सेम 1 तारखेलाच बँकचा निगेटिव्ह बॅलन्स आहे म्हणजे पेमेंट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन सेम म्हणणार आपण, पण कॅश कॉलम मध्ये न घेता तो बँकचा निगेटिव्ह बॅलन्स आहे, बँक कॉलम मध्ये जाणार 18,000. डन सर. समजावून घ्या इथं आणि ती नोट जी आहे ती नोट डाऊन करायची तुमच्या बुकमध्ये. सर 2 तारखेला रेसिव्ह फ्रॉम नेहा कॅश 1700 आणि बेअरर चेक 500. सर नेहाकडनं 1700चं कॅश मिळालं आणि 500चा बेअरर चेक मिळाला. सर बेअरर चेकला आपण कॅश म्हणून ट्रीट करतोय, म्हणजे 1700 कॅशचे आलेच, 500 रुपये चेकचे आले, ज्याला सुद्धा आपण काय म्हणणार? कॅशच म्हणणार इकडं. सॉरी, नॅरेशन नॉट रिक्वायर्ड आहे सर, नॅरेशन कोणाचंही नाही घेणार आपण. तारीख आहे नेहासाठी 2 टू नेहा अकाउंट. सर काय काय आलं नेहाकडनं? 1700चं कॅश आलंय आणि 500चं चेक आलेलं आहे, बेअरर चेक. म्हणजे टोटल 1700 आणि 500 2200 रुपये नेहाकडे आपल्याला मिळाले. किती रुपये मिळाले सर आपल्याला? 2200. ओके, डन सर. नेहाला क्लोज करतो. 7 तारखेला सांगतात पेड टू धनराज 6,000 बाय चेक. सर 7 तारखेला मी धनराजला चेक दिलेला आहे बाय धनराज अकाउंट. बाय धनराज अकाउंट मी धनराजला चेकनं पेमेंट केलेलं आहे. सर मी चेकनं पेमेंट करतो, याचा अर्थ बँक कॉलम मध्ये जाणार 6,000 रुपये. ओके, याला क्लोज करतो मी. सर नॅरेशन नाही सांगितलेलं आपल्याला. 8 तारखेला कॅश सेल 6,545 अँड डिस्काउंट अलाउड 55. म्हणजे सर मी 6,600चा माल खरेदी केला होता, त्याच्यावर मला 55 रुपयाचं डिस्काउंट मिळालं. आता मी जो माल विकलाय त्यातनं मला मिळालेले 6,545. सर मला मिळालेले आहेत, याचा अर्थ माझ्यासाठी इन्कम आहे, रिसिट आहे टू सेल्स अकाउंट. टू सेल्स अकाउंट. कॅश कॉलम मध्ये सर 6,545, बँक कॉलम मध्ये डॅश. ओके, नॅरेशन नॉट रिक्वायर्ड आहे तर आपण नॅरेशन इथे घेत बसणार नाही. Sir, check received on 2nd March 2019 deposited into bank. Okay, sir.
जो 2 तारखेला नेहाचा चेक मिळाला ना, इथे तुम्हाला दिसेल कितीचा चेक होता सर, नेहाचा 500, जो आपण या 2200 मध्ये घेतलाय, तो चेक 10 तारखेला बँकमध्ये डिपॉझिट करतोय सर आपण. सर आधीच्या डेटला मिळालेला एखादा चेक जर तुम्ही आज डिपॉझिट करत असाल तर काय करतोय आपण मित्रांनो, कॉन्ट्रा एंट्री मारतो. बरोबर. सर नेहाचा 500चा चेक तुम्ही कॅशमध्ये ठेवलाय, 10 तारखेला त्याला बँकमध्ये जमा केला, म्हणजे कॅश गोज आउट अँड बँक रिसिव्ह, काय एंट्री पास होणार सर, बँक अकाउंट इज डेबिटेड टू कॅश बाय बँक टू कॅश बाय बँक टू कॅश बाय बँक टू कॅश. सर काय एंट्री असणार, बाय बँक अकाउंट आणि सर इकडं टू कॅश अकाउंट. बरोबर. सर टू कॅश आहे म्हणजे अमाऊंट कोणत्या कॉलम मध्ये जाणार, तर बँक कॉलम मध्ये जाणार 500 रुपये, कारण चेक 500चा होता. सर इकडं बाय बँक म्हटलेलं आहे, याचा अर्थ अमाऊंट कोणत्या कॉलम मध्ये जाणार, कॅश कॉलम मध्ये जाणार 500 रुपये. डन सर. येस. कॉन्ट्रा एंट्री कशी मारायची सर, जी आपली जर्नल एंट्री आहे ती पुन्हा पुन्हा बोलायची, व जो बाय आहे तो पेमेंटला, जो टू आहे तो रिसिप्टला. समजा रिसिप्टला तुम्ही टू कॅश म्हटलाय तर बँक कॉलम मध्ये म्हणजे ऑपोजिट कॉलम मध्ये तुम्हाला अमाऊंट घ्यावी लागेल. येस सर. 12 तारखेला काय घडलं, डिपॉझिटेड इन टू बँक 5000. सर पैसा उचलला, बँकेमध्ये डिपॉझिट केला, पुन्हा कॉन्ट्रा एंट्री आहे सर 12 तारखेला. 12 तारीख दोन्ही ठिकाणी येणार, रिसिप्ट मध्ये पण आणि पेमेंट मध्ये पण. काय झालं सर, 12 तारखेला 5000 रुपये तुम्ही बँकेमध्ये डिपॉझिट केला, कॅश गोज आउट बँक रिसिव्ह, काय एंट्री बनणार, बँक अकाउंट इज डेबिटेड टू कॅश बाय बँक टू कॅश बाय बँक टू कॅश बाय बँक टू कॅश. ओके. चला बाय बँक अकाउंट. ओके सर. येस. आणि इकडे काय येणार, टू कॅश अकाउंट. ओके. सर कितीचा चेक आहे तो, 5000चा आहे. कॅश म्हटलंय म्हणजे बँक कॉलम मध्ये अमाऊंट येणार 5000, इथं बँक म्हटलंय म्हणजे कॅश कॉलम मध्ये येणार 5000. येस सर. येस. डन. क्लोज करतो मी दोन्हीला. नॅरेशन नॉट रिक्वायर्ड म्हणते, पण आपण नॅरेशन घेत नाही आहोत. सर त्यानंतर 13 तारीख आहे, गुड्स परचेस फ्रॉम प्राची ऑन क्रेडिट 5000. सर प्राचीकडनं आपण वस्तू खरेदी केलेल्या आहेत उधारीवर. कसं केलंय सर, उधारीवर. हे दोन्ही नोट्स तुम्ही लिहून घ्यायचे. कोणते सर, एक तर ओनली कॅश ट्रान्झॅक्शन्स recorded in कॅशबुक. सर कॅशबुक मध्ये फक्त कोणते ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड होतंय, ओनली कॅश ट्रान्झॅक्शन्स. ओके. सेकंड नंबर पॉइंट, क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स म्हणजे उधारीचे व्यवहार, क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. सर उधारीचे व्यवहार कधीही रेकॉर्ड करायचे नाही. कशामध्ये सर, कॅशबुक मध्ये. बरोबर. काय बघितलं आपण इकडं, तर सर आपण इकडे बघितलं, जस्ट अ मिनिट. ओके. आपण काय बघितलं, तर आपण बघितलं की कॅश ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करणार, ओनली कॅश ट्रान्झॅक्शन, आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन जे आहेत आपले ते आपण रेकॉर्ड करणार नाही. ओके. येस. 4th नंबरचा प्रॉब्लेम बघतोय आपण, जो सॉल्व्ह करून दिलेला आहे तुम्हाला. ओके. डन सर. काय होतं बघा याच्यामध्ये, 13 तारखेला प्राचीकडनं वस्तू खरेदी केलीत उधारीवर. सर उधारीचा व्यवहार आपण घेत नाही, म्हणून 13 तारखेचं कुठे तुम्हाला एंट्री पास करावी लागणार नाही सर, स्किप करून टाकायचं. 15 तारीख, चेक रेसिव्ह फ्रॉम नेहा रिटर्न डिसऑनर. सर नेहाकडून जो चेक मिळाला होता ना मला, नेहाचं नाव कुठे आहे बघा, रिसिप्ट मध्ये. कुठे आहे सर, रिसिप्ट मध्ये. कुठे आहे, रिसिप्ट मध्ये. तो डिसऑनर झाला. सर डिसऑनर म्हणजे काय, नेहानं जो मला 500चा चेक दिलाय, जो मी बँकेत जमा केला, माझ्या बँकेने नेहाच्या बँकेला कॉल केला, म्हटलं सर तुमच्या क्लायंटचे 500 रुपये आम्हाला येणं आहे. नेहाच्या बँकेने सांगितलं सर आमच्याकडे 500 रुपये नाहीत नेहाचे, म्हणजे त्यापेक्षा बॅलन्स कमी आहे. या केसमध्ये चेक डिसऑनर होतो. बरोबर. मग सर जेव्हा जेव्हा डिसऑनर माइंडमध्ये येणार ना, तेव्हा बघायचं नेहा कुठे आहे. सर नेहा आहे रिसिप्टला. कुठे आहे नेहा, रिसिप्टला. जेव्हा तिचा चेक डिसऑनर होणार तेव्हा त्या नेहाला उचलायचं आणि आपण कुठे टाकणार तिला, पेमेंटमध्ये, बाय नेहा अकाउंट. सध्या तिचं चेक बँकेत जमा आहे सर, म्हणून बँक कॉलम मध्ये 500 येणार. कुठे येणार, बँक कॉलम मध्ये 500. का सर, कारण 10 तारखेला आपण नेहाचा आलेला चेक बँकेत जमा केलेला होता, मग तो डिसऑनर झाला. डन सर. 20 तारीख
purchase goods from Sweetie 5,000, 7% trade discount and paid half amount immediately. ओके सर, काय घडलंय बघा इथं, स्वीटी नावाच्या व्यक्तीकडनं 5,000 रुपयाचा माल खरेदी केलेला आहे. ओके, 7% डिस्काउंट आहे, 7% डिस्काउंट आहे, तो सर कोणता, यस TD ट्रेड डिस्काउंट लेस होणार. सर 10% 500 रुपये ना, 1% 50 येणार, याचा अर्थ 7% ना 350. किती येणार सर, 350. 5,000 मधनं 300 गेले म्हणजे 4,650. किती सर, 4,650. मी सर स्वीटीला 4,650चा माल मी स्वीटीकडे घेतलाय 7% डिस्काउंटनं, हाफ अमाऊंट पेड इमिजिएटली. सर मी पूर्ण अमाऊंट दिलीच नाही स्वीटीला, किती दिली सर, हाफ. सर हाफ याचा अर्थ 2,325 रुपये मी स्वीटीला दिलेले आहेत. ओके, कॅशने 2,325 रुपये मी स्वीटीला अजून द्यायचं बाकी आहे. म्हणजे हा कोणता सर ट्रान्झॅक्शन आहे, क्रेडिट. सर क्रेडिट ट्रान्झॅक्शन नॉट रेकॉर्डेड बट कॅश ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड इन कॅश बुक. येस सर, येस. मग किती रुपये घेणार मी सर, परचेस आहे 2,325. परचेस आहे म्हणजे सर पेमेंट मध्ये तारीख आहे 20, बाय परचेसेस अकाउंट, बाय परचेसेस अकाउंट, कॅश कॉलम मध्ये 2,325, बँक कॉलम मध्ये डॅश. येस सर, येस. 22 तारखेला काय घडतंय, बँक पेड इन्शुरन्स प्रीमियम 1,000. सर बँकेने माझं इन्शुरन्स प्रीमियम पेड केलं, पेमेंट आहे बाय इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट, इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट. सर बँकेने पेड केलं म्हणजे बँक कॉलम मध्ये जाणार, किती रुपये बरं, 1,000 रुपये. यस सर, 1,000 रुपये. त्याच ट्रान्झॅक्शन मध्ये काय सांगतात, अँड कलेक्टेड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 1,650. सर 1,650 रुपये कलेक्ट केले, कलेक्ट केले म्हणजे काय असणार मित्रांनो, रिसिट टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट. किती कलेक्ट केले सर बँकेने माझ्या, तर 1,650 रुपये कलेक्ट केले, 1,650. डन सर, यस. ओके, त्यानंतर चेक इश्यूड टू धनराज वॉज डिसऑनर्ड. सर धनराजला जो मी चेक, ओके इथं जागा होती, ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. मी धनराजला जो चेक दिलेला होता ना तो डिसऑनर झाला. बघायचं सिम्पली, धनराजचं नाव कुठं आहे सर, पेमेंट मध्ये. कुठं आहे, पेमेंट मध्ये. तो चेक डिसऑनर झाला म्हणजे त्याला उचलायचं आणि कुठे टाकायचं, रिसिटला टाकायचं. कुठे टाकणार सर, रिसिटला. तारीख आहे 24 टू धनराज अकाउंट. लक्षात काय ठेवायचंय सर आपल्याला, जेव्हा जेव्हा चेक डिसऑनर होणार, पेमेंट मध्ये असेल तर उचलायचं, रिसिट मध्ये टाकायचं, रिसिट मध्ये नाव असेल उचलायचं आणि पेमेंट मध्ये टाकायचं, डिसऑनरला रिव्हर्स करून टाकायचं. ओके सर, येस. किती रुपयाचा चेक दिलाय मी धनराजला, तर बघू शकतो आपण मित्रांनो 7 तारखेला 6,000चा चेक दिला होता, तो डिसऑनर झाला म्हणजे बँक कॉलम मध्ये 6,000 रुपये आले. येस. गुप्ता स्टोर्स डायरेक्टली डिपॉझिटेड अवर बँक अकाउंट 7,500. सर मी नाही केलं, गुप्ता नावाचा माझा एक क्लायंट आहे, त्याने डायरेक्ट माझ्या बँक अकाउंट मध्ये पैसा जमा केला. कॉन्ट्रा एंट्री होणार का, नो सर. गुप्ताने जमा केले ना, मी नाही जमा केले, गुप्ताने जमा केले. रिसिट आहेत माझ्यासाठी सर. ओके, रिसिट आहेत, रिसिट साइडला घेणार मी. 26 तारीख टू गुप्ता स्टोर्स अकाउंट, टू गुप्ता स्टोर्स अकाउंट. सर गुप्ताने कुठं जमा केले पैसे, माझ्या बँक अकाउंट मध्ये. किती रुपये सर, 7,500. यस सर, यस. डन. त्याच्यानंतर मित्रांनो काय सांगतात बघा, डिपॉझिटेड कॅश इन एक्सेस ऑफ 3,920. डिपॉझिटेड कॅश इन टू बँक इन एक्सेस ऑफ 3,920 म्हणजे काय सर, तर ते सांगतात की 3,920 रुपये तुमच्याकडे कॅश मेंटेन करा आणि यापेक्षा जादाची असणारी जी अमाऊंट आहे ती काय करा, तर बँक मध्ये डिपॉझिट करा. काय करा, बँक मध्ये डिपॉझिट. ओके सर, म्हणजे 3,920 रुपये हा तुमचा कॅशचा क्लोजिंग बॅलन्स असणार आहे, त्यापेक्षा जादाची राहिलेली अमाऊंट ही बँकेत जमा करायची. म्हणजे सर कॉन्ट्रा एंट्री. कोणती एंट्री आहे, कॉन्ट्रा. इथं पण येणार इफेक्ट आणि इकडे सुद्धा इफेक्ट होणार 30 तारखेला. सर काय इफेक्ट होणार, कॉन्ट्रा एंट्री. 3,920 पेक्षा असणारे जादाचे पैसे बँकेत जमा करा, पैसे गेले, कॅश गोज आउट, बँक रिसिव्हर, बँक अकाउंट इज डेबिटेड टू कॅश, बाय बँक टू कॅश, बाय बँक टू कॅश, बाय बँक टू कॅश. डन सर. बाय बँक अकाउंट
आणि इकडे आपण घेणार टू कॅश अकाउंट, टू कॅश अकाउंट. यस सर, यस. किती रुपये सर? आपल्याला माहितच नाही हो किती रुपये. जोपर्यंत तुम्ही प्रॉब्लेम क्लोज करायला जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही की सर किती रुपये आपल्याला बँकेमध्ये डिपॉझिट करायचे. ओके, मग त्यासाठी आधी आपल्याला काय करावं लागेल सर? तर आपल्याला कॅश अकाउंट मित्रांनो क्लोज करावं लागेल. मग कॅश अकाउंट क्लोज करताना आपण ओके, महिना कोणता आहे सर? मार्च आहे, म्हणजे 31 मार्च. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. ओके, तिने सांगितलंय, काय सांगितलंय सर? 3,920 रुपये कॅशचा बॅलन्स मेंटेन करा आणि राहिलेले पैसे बँकेत जमा करा. सर राहिलेले पैसे किती आहेत आपल्याला काही माहित नाही अजून. ओके, तर चला आपण क्लोज करूया, क्लोज करूया. ओके सर, मी कॅल्सी यूज करतो, कॅल्सी अलाउड नाही एक्झामला. आधी मी कॅश कॉलम कॅश कॉलम बघतो आधी मी. 13,000 प्लस 2200, 6,545. ओके सर, 21,745 रुपये बॅलन्स आहे. 21,745. सेम टोटल इथं पण येणार 21,745. त्यातून मी मायनस करणार 5,500, पुन्हा मायनस 2,325, राहतात 13,920. किती राहतात मित्रांनो? 13,920. मग तुम्ही काय सांगितलंय? त्यातले 3,920 ठेवा, म्हणजे 3,920 आपण ठेवले स्वतःकडे. मग सर जादा किती राहिले? 10,000. त्या 10,000ला बँकेत जमा करा. कुठे जमा करा? बँकेत. सर इथं बँक म्हटलं होतं मग कॅश कॉलम मध्ये 10,000 गेले, इथं कॅश म्हटलंय म्हणजे बँक कॉलम मध्ये तुमचे 10,000 रुपये जमा होते. अशा पद्धतीने मित्रांनो याची कॉन्ट्रा एंट्री होईल. काय झालं बघा, पुन्हा रिपीट करतो. ते सांगतात की 3,920 रुपये तुमच्याकडे ठेवा, जादाचे पैसे बँकेत जमा करा. अशा पद्धतीने आपण कॅशला क्लोज केलं. चला आता आपण बँक बघूया. 5,500 इकडे आहेत, प्लस 1,650 प्लस 6,000 प्लस 7,500 प्लस 10,000, 30,650. 30,650 मायनस पेमेंट साइड 18,000 मायनस 6,000, पुन्हा मायनस 500, 500 रुपये मायनस 1,000. बॅलन्स आलेला आहे 5,150. हा सर क्लोजिंग बॅलन्स आहे आणि टोटल आहे 30,650. ओके सर, यस. जो क्लोजिंग बॅलन्स आलेला आहे कोणत्या महिन्याचा? मार्च. तो आपल्याला एप्रिलला पाठवावा लागेल. एप्रिलच्या 1 तारखेला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. कॅशचा बॅलन्स आहे 3,920 जो तिने मेंटेन करायला सांगितला होता. बँकचा बॅलन्स आहे 5,150. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हा सॉल्व प्रॉब्लेम दिलेला आहे विदाउट अ नॅरेशन. तुम्ही तो क्वेश्चन बघू शकता, तुमच्या बुकमध्ये आहे. जर हवा असेल तर तुम्ही याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता. सेकंड पेज आहे, काही नोट्स आहेत, हे नोट डाऊन करा. ही वर्किंग नोट बनवली होती आपण स्वीटीच्या केसमध्ये. ओके, तर अशा पद्धतीने आपण 2 कॉलम कॅश बुक पूर्ण संपवलेला आहे. आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत ते म्हणजे सबसिडरी बुक मधले अदर बुक्स, जसं की परचेस बुक आहे, परचेस रिटर्न्स बुक आहे, सेल्स बुक आहे आणि सेल्स रिटर्न्स बुक आहे. ओके, तर आपल्या चॅनलमध्ये तुम्ही कंटिन्यू कनेक्ट राहा. तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.